बघा, आज आपण प्रॉब्लेम नंबर 27 पेज नंबर 17वरचा सॉल्व करणार आहे. बीम बघा काय आहे, बीममध्ये 10 मीटर लेंथचा बीम आहे. त्याच्यामध्ये थ्रू आउट UDL आहे. UDLची इंटेन्सिटी आहे 10 kN पर मीटर. बीमच्या राईट एंडला आणि लेफ्ट एंडला दोन्हीकडे एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट दिला आहे 100 आणि 150चा. ए आणि बी दोन पॉईंटला बाजूला रिॲक्शन आहेत, म्हणजे इथं रिॲक्शन ॲट ए आहे, इथं रिॲक्शन ॲट बी आहे. मी काय केलं आहे बघा, हा सगळा जो UDL आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे 10, डिस्टन्स किती आहे 10, म्हणजे याचा लोड किती झाला 100. सो 10 × 10 = 100 आणि बरोबर मी सेंटरला दाखवलं आहे. किती डिस्टन्सला 5 मीटरला. आता याच्या रिॲक्शन डिटरमाइन करण्यासाठी मी पहिल्यांदा काय घेतलं, इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ बीम. इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ बीम. आता बीमची इक्विलिब्रियम कंडिशन घेतल्यानंतर मी इथं समेशन FY = 0 लिहिणार आहे. आता समेशन FY = 0 कसं लिहिणार बघा, ऑल अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. म्हणजे अपवर्ड बघा RA + RB = डाऊनवर्ड एकच आहे 100. सो RA + RB = 100. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर आता मला मुवमेंट घ्यायचं आहे ॲट एंड पॉईंट, म्हणजे ए पॉईंटला. पण ए पॉईंटला एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट आल्यामुळे काय होणार की तिथं दोन ठिकाणी कॅल्क्युलेशन होणार, म्हणजे एकदा बिफोरला एकदा आफ्टरला. म्हणजे इथं दोन मुवमेंट आहेत, बिफोर आफ्टर. मग यातला नक्की कोणता 0? तर आफ्टरचा मुवमेंट हा काय असतो 0. त्यामुळे मी लिहिलेले समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए कुठला आफ्टरचा = 0. आता या आफ्टरच्या ए पॉईंटला मी काय करणार आहे, ह्याचं मुवमेंटचं कॅल्क्युलेशन करणार आहे. या एंडनी स्टार्ट करतो बघा, RB × 10 अपवर्ड बेंडिंग होणार म्हणजे सॅगिंग. RB × 10 अपवर्ड मुवमेंट म्हणजे सॅगिंग. त्यानंतर सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह, सो -100. याला डिस्टन्सनं आपण मल्टिप्लाय करणार, कारण की हा ऑलरेडी मुवमेंट आहे -100. त्याच्यानंतर हे दोन झाल्यानंतर तर हा लोड घ्या 100 × डिस्टन्स 5. 100 × 5 डाऊनवर्ड बेंडिंग होणार म्हणजेच हॉगिंग म्हणजे निगेटिव्ह. त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर आता ए पॉईंटला एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट आला आहे, मी आफ्टरला घ्याले. सो आफ्टरच्या वेळेला हा सेक्शनच्या राईटला क्लॉकवाईज झाला. सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज हा मुवमेंट म्हणजे काय येणार निगेटिव्ह, सो -150. ओके. आता हे जर सॉल्व केलं तर बघा आपल्याला आन्सर मिळेल 100 + 100 × 5 + 150 = 75. सगळ्या निगेटिव्हच्या टर्म सगळ्या इकडे ट्रान्सफर करा, 10 डिवाइड करा, तुम्हाला RBची व्हॅल्यू मिळेल आणि RB = किती झाला 75. आता RBची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करा, तुम्हाला RA मिळेल. इक्वेशन 1मध्ये पुट केलं तर 75, 100 - 75 25. चलो, म्हणजे मला RB मिळाला आणि RA पण मिळाला. म्हणजे मला रिॲक्शन्स डिटरमाइन झाले. आता रिॲक्शन डिटरमाइन झाल्यानंतर मला काय करायला पाहिजे, इथं शिअर फोर्सचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, म्हणून आता इथे येतं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. आता या बीमवरती टोटल किती पॉईंट आहेत बघा, 2च पॉईंट आहेत, ए आणि बी. प्रत्येक पॉईंटला आपण किती वेळा कॅल्क्युलेशन करतो, 2 वेळेला, एकदा बिफोर एकदा आफ्टर. त्यामुळे मी स्टार्ट करतो बिफोर बी. इथं बिफोर बी, बीच्या अगोदर शिअर फोर्स बिफोर बी. बघा याच्या राईटला एकही फोर्स नाही आहे, त्यामुळे शिअर फोर्स किती होणार 0. त्यानंतर नेक्स्ट घ्या आफ्टर बी. इथं शिअर फोर्स आफ्टर बी. थोडंसं मी इथं साईन कन्व्हेन्शन दाखवतो. सेक्शन म्हणजे जिथं कॅल्क्युलेट करतो आहे त्याच्या राईटचा डाऊनवर्ड फोर्स असेल तर आपण काय करतो पॉझिटिव्ह, अपवर्ड निगेटिव्ह, म्हणजे याच्याबरोबर उलटे घेत जायचे इकडे. मग सेक्शनच्या राईटचा डाऊनवर्ड फोर्स काय पॉझिटिव्ह. आता इथे आफ्टर बीला ह्याच्या राईटला हा फोर्स कसा आला आहे अपवर्ड, म्हणजे सेक्शनच्या राईटचा अपवर्ड फोर्स. सेक्शनच्या राईटचा अपवर्ड फोर्स काय येणार निगेटिव्ह. डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, अपवर्ड निगेटिव्ह. चलो, बी पॉईंटचे कॅल्क्युलेशन झाले. बीवरनं डायरेक्ट आता कुठे यायचं ए पॉईंटला. शिअर फोर्स बिफोर ए. बिफोर ए म्हणजे इथं ह्याच्या राईटचे फोर्सेस घ्यायचे, याच्या राईटचे. बघा हा सेक्शनच्या राईटचा अपवर्ड -75, सेक्शनच्या राईटचा हा डाऊनवर्ड +100. याच्या राईटचे एवढेच फोर्सेस होते, म्हणजे हे आन्सर आलं 25. महत्त्वाची गोष्ट सांगतो, शिअर फोर्सच्या कॅल्क्युलेशनला फोर्सच घ्यायची, मोमेंट घ्यायचा नाही, फक्त फोर्सेस घ्यायचे. बिफोर ए झालं. आता नेक्स्ट काय आफ्टर ए. शिअर फोर्स आफ्टर ए. आता इथं बीमच संपला, त्यामुळे इथं शिअरिंग ॲक्शन होणार नाही,
म्हणजे काय झालं, आफ्टरला तो 0 झाला. ओके, 4च कॅल्क्युलेशन आहेत. ए पॉईंटचे 2, बी पॉईंटचे 2. आता मी ही इथं प्लॉट करतो शियर फोर्स डायग्राम. एक 0ची लाईन घेतो बघा. बिफोर ए 0, आफ्टर ए -75, डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो, -75 डिस्टन्स. बिफोर ए 25 प्लस. हे 2 पॉईंट जॉईन करायचे आहेत. कशी जॉईन करणार, वरती काय बघा, UDL, UDLचा SFD, UDLचा SFD कसा असतंय, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन. त्यामुळे हे इन्क्लाइन स्ट्रेट लाईनने मी जॉईन करणार आहे. त्यानंतर आफ्टर ए किती आहे बघा, 0. या व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. बीमवरती 2च पॉईंट असल्यामुळे 2 पॉईंटलाच कॅल्क्युलेशन केलं आणि इथं बघा माझी शियर फोर्स डायग्राम कंप्लीट झाली. पण ही डायग्राम संपली त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की इथं मध्येच काय झालं आहे, या पॉईंटला शियर फोर्स 0 झाला आहे. याचा अर्थ हा पॉईंट कुठला आहे, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर. त्यासाठी मला हे डिस्टन्स किंवा हे डिस्टन्स डिटरमाइन करावं लागेल. ते मी प्रॉब्लेमच्या सगळ्यात शेवटला डिटरमाइन करणार आहे. ओके, चलो आता बघा माझं शियर फोर्स कंप्लीट झाला आहे. आता मला जायचं आहे बेंडिंग मोमेंट. आता इथे लिहितो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स. आता बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशनला बेंडिंग मोमेंट किती पॉईंटला कॅल्क्युलेट करायला पाहिजे, तर ज्या ठिकाणी एक्सटर्नली अप्लाइड मोमेंट आला आहे तिथे 2 वेळेला आणि बाकीच्या सगळ्या पॉईंटला एकदा. आपल्याकडे 2च पॉईंट आहेत, ए आणि बी. ए पॉईंटला पण एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट आहे आणि बी पॉईंटला पण एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट आहे. याचा अर्थ बी पॉईंटला पण 2 वेळा कॅल्क्युलेशन होणार आणि ए पॉईंटला पण 2 वेळेला कॅल्क्युलेशन होणार. ठीक आहे, मी बेंडिंग मुवमेंट बी पॉईंटचं पहिला घेतो, बिफोर बी. बेंडिंग मुवमेंट बिफोर बी म्हणजे बी पॉईंटच्या अगोदर इथं. याच्या राईटला काहीच नाही आहे म्हणजे 0 येणार. बेंडिंग मुवमेंट बिफोर बी किती आला, 0. आणि त्याच्या राईटला काहीच नाही आहे. आता बेंडिंग मुवमेंट आफ्टर बी घ्या. बेंडिंग मुवमेंट आफ्टर बी, ह्याच्या राईटला हा RB फोर्स आहे पण तो त्या बीवरच आहे त्यामुळे त्याचा मुवमेंट 0 आहे, त्यामुळे हा गेला. आता याच्या राईटला फक्त एक मुवमेंट आहे बघा, हा आहे का 100चा. सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज म्हणजे -100. त्यामुळे बी पॉईंटला कॅल्क्युलेशन करताना फक्त काय कन्सिडर होणार, त्यात मुवमेंटच कन्सिडर होणार. सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज -100. ओके, आता बी पॉईंट झाल्यानंतर डायरेक्ट त्यांनी दिलेल्या पॉईंटवर म्हणजे नेक्स्ट कुठला आहे, ए पॉईंट. बेंडिंग मुवमेंट आता ए पॉईंटला पण 2 येणार, एक बिफोर एक आफ्टर म्हणजे बीच्या अगोदर. मी अगोदरचा पॉईंट घेतो, बिफोर ए. बेंडिंग मुवमेंट बिफोर ए, ठीक आहे, ए पॉईंटचा अगोदरचा. आता इथं मला कॅल्क्युलेशन सांगायचे. 75 इंटू डिस्टन्स 10, हा अपवर्ड बेंड होईल म्हणजे सॅगिंग. त्याच्यानंतर सेक्शनच्या राईटचा हा क्लॉकवाईज मोमेंट निगेटिव्ह -100 म्हणजे RB झाला, मोमेंट झाला. आता राहिला हा फोर्स. ठीक आहे, फोर्स किती आहे बघा 100. सो 100 इंटू डिस्टन्स 5, हे डाऊनवर्ड बेंड होणार म्हणजे हॉगिंग म्हणजे मायनस. आता बिफोरचा पॉईंट असल्यामुळे त्यात मोमेंटचा पॉईंट येणार नाही. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येते बघा, 75 इंटू 10 -100 इंटू 5 150. म्हणजेच बिफोर एचा मोमेंट किती आहे 150 kN पॉझिटिव्ह आला. ओके, आता बिफोर ए झाला आहे. नंतर राहिला कुठला आता आफ्टर ए. बेंडिंग मोमेंट आफ्टर ए. आता आपण सुरुवातीलाच ज्या वेळेला इथं लिहिलं होतं त्यावेळेला आपण 0 लिहिलं, त्यामुळे तो 0 यायलाच पाहिजे. तरी पण मी कॅल्क्युलेशन दाखवतो. इथे कॅल्क्युलेशन करायचं आफ्टरला. 75 इंटू 10, त्यानंतर सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज -100, त्यानंतर हा 100 इंटू डिस्टन्स 5 हॉगिंग, सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज -150. जी गोळा बेरीज केली तर किती होणार ती 0. ओके, तेव्हा आता माझे बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन झाले दोन्ही पॉईंटला बिफोर आफ्टर बिफोर आफ्टर. आता मी याचा ग्राफ प्लॉट करतो. डायग्राम BMD हा SFD. बघा, ग्राफ प्लॉट करण्यासाठी
पहिल्यांदा बिफोर ए व्हॅल्यू किती आहे 0. त्यानंतर आफ्टर ए -100 म्हणजे खाली जायचं -100. त्यानंतर नेक्स्ट बिफोर ए किती आहे 150 म्हणजे इथे येणार पॉझिटिव्ह आहे वरती. हे 2 पॉईंट जॉईन करायचे आहेत. आता कसे जॉईन करणार बघा. हा इथं काय इन्क्लाइन स्ट्रेट लाईन आहे, तर इथं काय यायला पाहिजे बघा ना पॅराबोला, बरोबर. म्हणजेच UDLचा BMD हा काय असतो पॅराबोला असतो, तेव्हा हा पॅराबोला येणार. हे पॅराबोला कर्व आहे. त्यानंतर लास्टची किंमत किती आहे बघा 0. हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. आता डायग्राम तर ड्रॉ झाली. डायग्राम जर ड्रॉ झाल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल, इथं पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर होता, त्याचा करस्पॉन्डिंग इथं बेंडिंग मोमेंट हा मॅक्सिमम असायला पाहिजे, आणि इथं पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्शियर आहे. म्हणजे मला पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्शियर हे दोन्हीसुद्धा ड्रॉ करायला लागणार. ठीक आहे. हे दोन्ही ड्रॉ करण्यासाठी पहिल्यांदा मी पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर डिटरमाइन करतो. आता हा डिटरमाइन करण्यासाठी इथं चेक करायचं इन्क्लाइन लाईन आहे का कर्व आहे. इन्क्लाइन लाईन असेल तर सिमिलर ट्रायंगल वापरायचे, जर कर्व आले असेल तर म्हणजे सेक्शन घेऊन तुम्हाला इक्वेशन तयार करावं लागेल. आता इथे काय इन्क्लाइन लाईन आहे, त्यामुळे मला सेक्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा हा पॉईंट शोधणार आहे, पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. आता पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअरला बघा हे 2 सिमिलर ट्रायंगल यूज करणार आहे मी. ड्रॉ करतो 2 सिमिलर ट्रायंगल. बघा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोन्ही ड्रॉ झाले आहेत. ही हाईट किती आहे बघा 25, ही हाईट किती आहे 75, आणि ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स बघा इथून इथंपर्यंतचं किती आहे 10 मीटर. ओके. आता आपण काय करूया, ह्यातलं कोणतं तर एक डिस्टन्स एक्स म्हणूया. हे डिस्टन्स ह्या पॉईंटपर्यंत मी एक्स कन्सिडर केले, तर हे डिस्टन्स किती होणार 10 - x. आता इथं सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज करूया. सांगा सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी काय, साईडचे रेशो काय यायला पाहिजेत सेम यायला पाहिजे. साईडचे रेशो लिहितो. ठीक आहे. साईडचे रेशो बघा 25 डिवाइड बाय 10 - x इज इक्वल टू 75 डिवाइड बाय x. ही साईड घेतली की तिथे दुसरी साईड ही तिची करस्पॉन्डिंग साईड इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. हे 25x झालं, हे 750 - 75x. 75x इकडे घेतलं की झालं 100x इज इक्वल टू 750. याचा अर्थ x इज इक्वल टू किती झालं 7.5. म्हणजे हे एक्स डिस्टन्स किती आहे 7.5. याचा अर्थ हा पॉईंट ह्या एंडपासून 7.5 मीटरवरती आहे. म्हणजेच हे डिस्टन्स झालं 2.5. ओके. आता मला काय मिळालं बघा ना, पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअरचं डिस्टन्स मिळालं. आता पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअरचं डिस्टन्स मी सिमिलर ट्रायंगलनी डिटरमाइन केले. आता हे झाल्यानंतर मला काय करायला पाहिजे, ह्याचा करस्पॉन्डिंग इथला बेंडिंग मोमेंट किती आहे ते शोधायला पाहिजे. म्हणून मी ह्या पॉईंटला नाव देतो M. या पॉईंटला नाव काय देतो M. आता हा M इथं आहे, याचा एकतर राईटचा बीम घ्या किंवा एकतर लेफ्टचा बीम घ्या. एकतर राईटचा घ्या किंवा लेफ्टचा घ्या. मी हा फक्त पॉईंट इथं दाखवतो, इथं आला आहे बघा. ह्याच्या राईटचा किंवा याच्या लेफ्टचा, कारण की मला ह्या पॉईंटला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणून मी इथे लिहितो बेंडिंग मोमेंट ॲट M. आणि हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी मी इथं बीम ड्रॉ करतो. मी लेफ्टचा बीम घेतो, याच्या हा जवळ आहे इकडचा घेतो. बघा दाखवतो मी. हा M पॉईंट तुमचा, हा UDL आहे. इथं रिॲक्शन आहे A पॉईंटला RE, आणि इथं एक मोमेंट पण आहे 150. ओके. या बीमची इंटेन्सिटी आहे 10. आणि हे जे डिस्टन्स आहे M पासून Aचं, हे M पासून Aचं डिस्टन्स किती आले 2.5. बघा मी काय केलं, M पॉईंटच्या लेफ्टचा बीम घेतला आहे. ओके. आता M पॉईंटच्या लेफ्टचा जो बीम घेतला आहे त्याच्यावरून मी कॅल्क्युलेशन करणार कुठलं बेंडिंग मोमेंट ॲट Mचं. मला सांगा हा लोड किती येणार आता 10 × 2.5 म्हणजे 25. किती डिस्टन्सला ॲक्ट होणार 2.5चा हाफ म्हणजे 1.25. 1.25. ओके. आता मोमेंट लिहू. M पॉईंटलाच लिहायचा RA × 2.5. RA आहे 25 × 2.5. हे अपवर्ड बेंड होणार म्हणजेच पॉझिटिव्ह. सेक्शनच्या
लेफ्टचा क्लॉकवाईज मुवमेंट काय असतो पॉझिटिव्ह 150. सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज निगेटिव्ह, सेक्शनच्या लेफ्टचा क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, म्हणजे हा 150 पॉझिटिव्ह आला. आता हा लिहा 25 इंटू हे डिस्टन्स 1.25. डाऊनवर्ड बेंड होणार म्हणजे हॉगिंग मायनस. ओके, कॅल्क्युलेट केले की तुम्हाला एम पॉईंटचा बेंडिंग मोमेंट मिळाला. ओके, कॅल्क्युलेट करून सांगतोय 25 इंटू 2.5 प्लस 150 मायनस 25 इंटू 1.25. आन्सर येते 181.25. 181.25 किलोन्यूटन मीटर. म्हणजेच हा जो बेंडिंग मोमेंट आहे याचा करस्पॉन्डिंग तो 181.25 आहे. ओके, आता तुम्हाला फिगर बघायला मिळेल. बघा, शिअर पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअरचं डिस्टन्स शोधलं, त्याचा करस्पॉन्डिंग बेंडिंग मोमेंट शोधला. म्हणून मी डायग्राम आधीच ड्रॉ करताना थोडी या बाजूला वर घेतलेली 150च्या खाली गेली. ओके, ही व्हॅल्यू 150 आहे, ही 181 आणि 100. आता इथं मध्येच काय झालं बघा, या मधल्या पॉईंटला काय झालं, इथं बेंडिंग मोमेंट शून्य झालं आहे. बेंडिंग मोमेंट शून्य झालं याचा अर्थ त्याचा काय आला आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रिक्चर. आता हे डिटरमाइन करण्यासाठी इथं इन्क्लाइन लाईन आहे का कर्व आहे बघा, ही कर्व आहे कुठल्या पॅराबोला. त्यामुळे मला हे कसं सॉल्व करायला पाहिजे, सेक्शन घेऊन सॉल्व करायला पाहिजे. आता हा जो बेंडिंग मोमेंट शून्य झाला आहे तो कोणत्या सेक्शनमध्ये शून्य झाला आहे, फ्रॉम ए टू बी. त्यामुळे मी पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रिक्चर शोधण्यासाठी पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रिक्चर त्यासाठी मी तर बीम ड्रॉ करतो. आता ए बी सेक्शनमध्ये झालं त्यामुळे ए बीचा पूर्ण बीम यायला पाहिजे. ठीक आहे, एला रिॲक्शन आहे, बीला रिॲक्शन आहे, दोघांच्यामध्ये डिस्टन्स आहे 10. इथे एक मोमेंट आहे, इथे एक मोमेंट आहे आणि याच्यामध्ये तुमचं काय आहे UDL. आता जरा लक्ष द्या, कुठल्या तर एका एंडपासून सॉल्व करतो, कुठल्या तर एका एंड मी बी एंडपासून घेतो. एक सेक्शन घ्या ए बीच्यामध्ये एक्स, त्याचं डिस्टन्स किती घ्या एक्स घ्या. आता ह्या एक्स पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. बेंडिंग मोमेंट ॲट एक्स. आता बेंडिंग मोमेंटच का कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण की आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर शोधले, म्हणजे बेंडिंग मोमेंट शून्य झाला आहे, म्हणून बेंडिंग मोमेंट ॲट एक्स घ्यायचा. आता ह्याच्या राईटचा बेंडिंग मोमेंट मला सांगा तुम्ही, ह्याच्या राईटचा बेंडिंग मोमेंट बघा. पहिल्यांदा हा लोड लिहायला पाहिजे. हा लोड किती येणार, इंटेन्सिटी 10 आहे, डिस्टन्स एक्स, म्हणजे हा लोड किती येणार 10x. किती डिस्टन्सला ॲक्ट व्हायला पाहिजे, x/2ला. ओके, आता मोमेंट लिहितो बघा, RB इंटू एक्स 75 इंटू एक्स. अपवर्ड बेंडिंग होईल म्हणजे सॅगिंग. सेक्शनच्या राईटचा क्लॉकवाईज मोमेंट -100. त्यानंतर आता हा घ्या 10x इंटू डिस्टन्स x/2, 10x इंटू x/2. हा हॉगिंग आहे म्हणजे मायनस. मी एक्सच्या राईटचे सगळे घेतले, तुम्ही लेफ्टची पण घेऊ शकताय, कुठला तर एकच घ्यायचा, एकतर राईट किंवा एकतर लेफ्ट. आता हे घेतल्यानंतर बघा काय करायचं, बेंडिंग मोमेंटमध्येच काय झालं आहे, शून्य झालं आहे, तेव्हा बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 0 टाकतो. इक्वेशन काय येते बघा, 75x मायनस 100 मायनस हे झाले 5x². आता हे सॉल्व करण्यासाठी मी इक्वेशन थोडंसं रिअरेंज करतो. 5x² मायनस 75x प्लस 100 इज इक्वल टू 0. हे सगळ्या टर्म इकडे ट्रान्सफर केल्या. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन कसं असते, x इज इक्वल टू -b प्लस मायनस रूट b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a. सॉल्व केलं तर एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतील. ठीक आहे, मी व्हॅल्यूज पुट करते बघा आणि आन्सर डिटरमाइन करते. -b म्हणजे 75, मायनस मायनस प्लस झाला, प्लस पहिला प्लस घेतो, रूट b² म्हणजे 75चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे 100. ओके, डिवाइड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे बघा 5. प्लस घेतल्यानंतर आन्सर येते बघा 13.52. हे एक आन्सर आलं. ऑर आता दुसरं घेतो मायनस घेऊ,
मायनस घेऊन व्हॅल्यू सांगतोय. मायनस घेतल्यानंतर आन्सर आलेला आहे 1.47. आता आपण यातलं फिजिबल आन्सर कोणता आहे ते बघायचं. 13.52 आहे, 13.52 आहे का 1.47 आहे. ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर यातलं फिजिबल आन्सर कोणता आहे ते चेक करायचं. बघा, आपण जो एक्स घेतला आहे तो कुठनं घेतला आहे, ए एंडपासून. मग ए एंडपासून हे डिस्टन्स किती असेल, एक अंदाजे हे टोटल 10 आहे. म्हणजे हे 10पेक्षा कमी पाहिजे, 10पेक्षा जास्त होऊन चालणार नाही. पण आपला आन्सर एक आले 10पेक्षा जास्त, म्हणजे हे फिजिबल नाही आहे आणि हे आन्सर फिजिबल आहे म्हणजे 1.47. मग हे डिस्टन्स किती आहे, 1.47 मीटर, 1.47 मीटर. आणि प्रॉब्लेम इथं संपला. बघा, प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केलेला, फक्त महत्त्वाचं यात होतं दोन्ही एंड पॉईंटला एक्सटर्नली अप्लाइड मोमेंट आले. त्यामुळे रिॲक्शन कॅल्क्युलेट केली त्यावेळेला आपण मोमेंट घेतला आफ्टरचा तो 0 लिहिलेला. त्यानंतर शिअर फोर्स 2 ठिकाणी आले, बेंडिंग मोमेंट 2 ठिकाणी आले. पण दोन्ही पण येताना शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट तिथं काय झालं, 2 ठिकाणी आले. म्हणजे एला बिफोर आफ्टर, बीला बिफोर आफ्टर. त्यानंतर मग मी आपल्या रेग्युलर मेथडने काय केलं, इथं त्यांचे पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर, त्याचा करस्पॉन्डिंग बेंडिंग मोमेंट, त्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्रॅक्चर डिटरमाइन केले. ओके.